नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी आणि विधवा व निराधार महिलांसाठी, त्यासोबतच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण मित्रांनो, या सर्व लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला होता. पण सप्टेंबर महिन्याचे पैसे अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत आणि या संदर्भात 7 तारखेला मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता की सप्टेंबर महिन्याचे अनुदान 8 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तर या संदर्भात अधिकृत माहिती आलेली आहे आणि सप्टेंबर महिन्याचे पेन्शन आज म्हणजेच 9 तारखेला सकाळी 7 वाजेपासून ते 10 सप्टेंबर रोजी म्हणजेच उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत जमा होणार आणि ही माहिती अधिकृतपणे राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर ती माहिती आधी बघूयात. तर ही माहिती राज्य शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर आलेली आहे आणि याच वेबसाईटवर निराधार व दिव्यांग लाभार्थ्यांचे किती हप्ते जमा झाले आणि लाभार्थ्यांचे पेमेंट स्टेटस येथे चेक करता येतं. तर या ठिकाणी एक महत्त्वाचा मेसेज आलेला आहे. आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते 10 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही. तर या मेसेजच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार 9 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते 10 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत सप्टेंबर महिन्याचे पेन्शन लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. कारण या वेबसाईटवरती अपडेट आल्यानंतरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये संबंधित महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचे पैसे 7 वाजेपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत हे अनुदान वाटपाची प्रोसेस सुरू राहणार आहे. आणि सप्टेंबर महिन्याचे अनुदान फक्त 1500 रुपये सर्वच निराधार व दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. कारण जरी 3 सप्टेंबर 2025 रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये 1000 रुपये वाढ करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला असला तरी दिव्यांग लाभार्थ्यांना हे वाढीव अनुदान 2500 रुपये ऑक्टोबर महिन्यापासूनच जमा होणार आहे. आणि या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचे फक्त 1500 रुपये सर्वच निराधार व दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर अशा पद्धतीने संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेतील, त्यासोबतच दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी आणि विधवा व निराधार महिलांसाठी सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासंदर्भात ही होती एक महत्त्वाची अपडेट. या संदर्भात तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर लवकर जॉईन करून घ्या. कारण त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती योजनेबद्दल छोटी अपडेट दिली जाते. त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपला लवकर जॉईन करून घ्या. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.